नमस्कार, मी शनाया. 10 रुपयांची झालमुडी आणि कोट्यावधी व्ह्यूज. ऐकायला साधं वाटतं ना, पण खरंच गोष्ट इतकी साधी आहे का? की या झालमुडीपेक्षा जास्त मसालेदार काहीतरी बॅक स्टेजमध्ये शिजतंय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर एकच व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्याच्या कडेला थांबतात, एका छोट्या दुकानातनं झालमुडी घेतात, अगदी निवांतपणे खातात आणि पाहणारे म्हणतात, वा, किती साधा नेता, एकदम आपल्यातलाच माणूस. पण जरा थांबा, हा व्हिडिओ फक्त पाहू नका, निरीक्षण करा. कारण झालमुडीपेक्षा जास्त कुरकुरीत काय दिसतंय माहितीये का? कॅमेरे, हो कॅमेरेच. एक नाही, दोन नाही, वेगवेगळ्या अँगल मधनं शूटिंग, क्लोजअप, साईड अँगल, परफेक्ट फ्रेमिंग. इतकं सगळं नीट असं वाटतं की जसं झालमुडी नाही तर एखाद्या सिनेमाचा ट्रेलर शूट सुरू आहे. आता सरळ प्रश्न, हा सीन अचानक घडला का? की आधी स्क्रिप्ट लिहून तयार ठेवली होती? आज झालमुडी खायची आणि देशाला दाखवायची. इथेच एंट्री होते ममता बॅनर्जी यांची. त्या म्हणतात हे सगळं ड्रामा आहे आणि त्यांचा मुद्दा पण सोपा आणि सरळ आहे. जर सगळं नैसर्गिक होतं तर कॅमेरे आधीपासूनच रेडी कसे? आता थोडंसं लॉजिक आपण लावूया. पंतप्रधान कुठेही गेले तर त्यांच्या मागे सुरक्षा असते, मीडिया टीम असते, कॅमेरे असतात. हे नॉर्मल आहे. म्हणजे कॅमेरा दिसला म्हणून सगळं खोटं आहे असं सरळ म्हणता येणार नाही. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. इतकं परफेक्ट शूटिंग, इतकं सिनेमॅटिक प्रेझेंटेशन, योग्य वेळी योग्य रिॲक्शन, हे सगळं अचानक होतं की अचानक वाटावं असं प्लॅन केलं जातं. राजकारणात एक मोठा गेम असतो, तो म्हणजे इमेज बिल्डिंगचा. आणि ही इमेज एका दिवसात तयार होत नाही, ती तयार होते अशा छोट्या आणि मोठ्या क्षणांमधनं. बरं, तुम्हाला आठवतं का 2014ची निवडणूक? चाय पे चर्चा, एक साधा चहाचा कप बरं का, पण त्यातून तयार झालं होतं मोठं कनेक्शन. लोकांना वाटलं हा माणूस आपल्यासारखाच आहे. तेव्हाच डिजिटल गेम सुरू झाला होता खरा. जेव्हा बाकी नेते पोस्टर बॅनर लावत होते तेव्हा इथे 3D होलोग्राम, सोशल मीडिया, मोबाईल कॅम्पेन, एकदम पुढच्या लेवलचं प्लॅनिंग सुरू होतं. आणि आज तोच गेम पुन्हा एकदा अपग्रेड झालाय. आज एक छोटासा व्हिडिओ झालमुडी खाण्याचा 24 तासात कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचला हो. आता जरा डीप मध्ये जाऊन बघूयात. हा फक्त व्हिडिओ नाही, हा मेसेज आहे. आणि मेसेज काय? की मी तुमच्यासारखाच आहे, मी तुमच्यातलाच आहे, मी तुमचंच अन्न खातो, तुमच्याच रस्त्यावर थांबतो. आणि हा मेसेज लोकांना लगेच कनेक्ट देखील होतो. पण पुन्हा प्रश्न, हा मेसेज नैसर्गिक आहे का की प्लॅन केलेला? खरं सांगायचं झालं तर दोन्हींचं मिक्स आहे. हो, घटना खरी असू शकते. मोदीजी खरंच थांबले देखील असतील, झालमुडी खाल्ली असेल. पण त्या क्षणाला कसं कॅप्चर करायचं, कसं दाखवायचं, कधी पोस्ट करायचं, कोणत्या कॅप्शन सह टाकायचं, हे सगळं आधीच ठरलेलं असतं. म्हणजे रियालिटी आहेच, पण त्यावर प्लॅनिंगचा भरपूर तडका आहे. आता थोडंसं मजेशीर गणित बघा बरं. 10 रुपयांची झालमुडी, पण त्यातून मिळालेला पब्लिसिटी व्हॅल्यू किती? कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीपेक्षा जास्त देखील आहे. आणि म्हणूनच हा सीन छोटा नाही, हा एक परफेक्ट पॉलिटिकल मुवमेंट आहे. इथे झालमुडी आहे, इथे कॅमेरा आहे, इथे बाहुन आहे, इथे स्ट्रॅटेजी पण आहे. पण उत्तर एकदम सरळ नाही. हे पूर्ण खोटं देखील नाही बरं का, आणि पूर्ण नैसर्गिक देखील नाही. हे आहे थोडंसं खरं प्लस थोडंसं प्लॅन इज इक्वल टू फुल व्हायरल. आता तुमचं मत काय ते सांगा. खरंच हा क्षण साधा आहे का, की थोडंफार सेट केलेलं नाटक, की दोन्हींचं जबरदस्त कॉम्बिनेशन? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. कारण इथे झालमुडीपेक्षा चर्चा जास्त तिखट आहे. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भाई हमें अपना जालमुली खिलाओ। हाँ, कितने का होता है आपका जालमुली? आप कितने का बनाएंगे? नहीं, अच्छे वाला कितने का होता है? 10 20। हाँ, जो भी है बना दो। हाँ हम थोड़ी खाएंगे। हाँ हाँ, खाएंगे, बिल्कुल खाएंगे। तो कितना, 10 रुपए देना है? दुकान में आए सर एक हाँ, 10 रुपए देना है। नहीं भाई, ऐसा नहीं। हाँ प्याज खाते हैं आप? हाँ हाँ, प्याज खाते हैं, दिमाग नहीं खाते बस।